आज इथे मी साऊथ इंडियातला किंवा कर्नाटकातला प्रसिद्ध असा पदार्थ आहे किंवा पारंपरिक पदार्थ आहे जो त्यांच्याकडे नैवेद्याला करतात, तो म्हणजे चित्रान्न. मी तुम्हाला इथे कैरीचा चित्रान्न दाखवते. सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे, कैऱ्या पण खूप चांगल्या मिळतात. अशावेळी तुम्ही नक्की एकदा असा चित्रान्न करा. कैरी घातल्यामुळे हा चित्रान्न अतिशय अप्रतिम लागतो. रंग किती सुरेख आलाय बघा. नेहमी आपण पुलाव बिर्याणी करतो त्याच्यापेक्षा हा असा एकदा वेगळा तुम्ही भात करून बघा. खरंच तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. तसंच हा भात किंवा हा चित्रान्न गार खायचा असतो आणि उन्हाळ्यात आपल्याला गारच हवं असतं. ह्याच्यात कांदा लसूण वगैरे काही नाही, तरीसुद्धा हा टेस्टी लागतो. हा चित्रान्न करायला वेळसुद्धा लागत नाही. भात तयार असेल तर अगदी 10 मिनिटात हा चित्रान्न तयार होतो. गॅस पण कमी लागतो. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चित्रान्न करतोय त्याच्याकरता 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. जो आपण नेहमी भात करतो तोच तांदूळ घ्यायचा. वजनाला 150 ग्रॅम आहे. आंबेमोहर तांदूळ घेतला तरी चालेल किंवा कोलम तांदूळ घेतला तरी चालेल. ज्याचा भात मोकळा होतो असा तांदूळ घ्यायचा. त्याच्याकरता मी इथे दिल्ली राईस घेतलेला आहे. आता मी पहिल्यांदा हा तांदूळ स्वच्छ धुवून घेते. हे बघा, तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात असा भिजवलेला आहे. हा 15 ते 20 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास भिजवून ठेवून द्यायचा. आता अर्धा तासाने बघूया. अर्धा तास झालेला आहे. तांदूळ चांगला भिजला आहे. तांदूळ चाळणीवर ओतून पाणी निथळून घेतलेलं आहे. आता भात करूया. पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. तूप गरम झालंय. आता त्याच्यावर हे तांदूळ घालूया. गॅसची फ्लेम लोच आहे. अगदी 1 मिनिट, त्याला सुद्धा कमी असे तांदूळ हे परतून घ्यायचे. आता इथे 1 वाटी तांदूळाला 2.25 वाट्या पाणी मिक्स करते. हे मी गरम करून घेतलेलं आहे. हा भात पुलावासारखा मोकळा नसतो, तर थोडासा मऊ असतो. त्याच्याकरता मी 1.25 घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. भाताला मिठाची चव आली पाहिजे. आणि 1/2 चमचा साखर घालते. आता कुकरच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या. आता चित्रान्नाची बाकीची तयारी बघूया. इथे 1/2 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. काजू पाकळ्या घेतल्यात थोड्याशा. लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे. 1 चमचा उडीद डाळ घेतलेली आहे. थोडीशी मोहरी घेतलेली आहे. ही लोणच्याची जी मोहरी असते ना, लाल मोहरी, ती घेतलेली आहे. ती जर तुमच्याकडे नसेल तर नेहमीची मोहरी घेतली तरी चालेल. आणि 1/2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे. सगळं घरातलंच साहित्य आहे. इथे तुम्हाला मी कैरी घालून चित्रान्न दाखवते. चित्रान्न 2-3 प्रकारे करतात. चिंच घालून सुद्धा करतात, लिंबाचा रस घालून सुद्धा करतात. पण जेव्हा कैरीचा सीझन असतो तेव्हा कैरी घालून चित्रान्न करा, तो खूप छान लागतो. तर इथे मी कैरी घेतलेली आहे. आता ह्याची सालं काढते आणि ही कैरी किसून घेते. आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही बारीक चिरून घेते. आता चित्रान्न करता एक ओला मसाला करून घेऊया. मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि कढीपत्त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ह्या दगडी खलामध्ये मी हे सगळं घेते. तुम्ही मिक्सरवर सुद्धा बारीक करू शकता, पण जर असा कुटून हा मसाला केला तर तो जास्त चांगला लागतो. थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घालते ह्याच्यामध्ये आणि ओलं खोबरं घालते. तुम्ही सुकं खोबरं घातलं तरी चालेल. साऊथ इंडियामध्ये हे रगड्यावर करतात. छान एकजीव करून घ्यायचं. तुम्ही मिक्सरवर करून घेतलं तरी चालेल. आणि थोडं कुटून झालं की ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची. या चित्रान्नाचं वैशिष्ट्य म्हणजे कच्ची मोहरी. कच्च्या मोहरीमुळे हा चित्रान्न अप्रतिम लागतो. तुम्हाला जर मोहरीचा वास जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त मोहरी घातली तरी चालेल. मी अर्धा चमचा घालते. आता हे सगळं छान कुटून घेते. थोडंसं मीठ घालते. थोडंसं पाणी मिक्स करते, अगदी 2 चमचे. जेवढं बारीक वाटून घेता येईल तेवढं वाटून घ्या. हे बघा, छान वाटून झालेलं आहे. काढते आता मी हे. आपला भात सुद्धा झालेला आहे. छान मोकळा आणि मऊ असा आपला भात झालेला आहे. खाली बघा, अजिबात लागलेला नाहीये. आता मी हा हातानेच मोकळा करून घेते. तांदूळ थोडा वेळ भिजवून असा भात केला की तो मोकळा सुद्धा होतो. हे बघा, छान मऊ सुद्धा होतो, चांगला शिजतो. पुलावासारखा मोकळा भात नकोच आहे, थोडासा मऊच हवाय. एका पॅनमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडी मोहरी घालते. इथे तेल थोडंसं जास्त घ्यायचं. 4 टीस्पून तेल घेतलेलं आहे. आता ह्या गरम तेलामध्ये उडदाची डाळ घालते, हरभऱ्याची डाळ घालते. तुम्ही इथे पंढरपुरी डाळ घातलात तरी चालेल. गॅसची फ्लेम लोच आहे. हे चांगलं तांबूस होईपर्यंत तेलामध्ये असं परतून घ्यायचं. ह्या दोन्ही डाळी तळायला जरा वेळ लागतो. उडदाची डाळ थोडी तांबूस व्हायला लागलेली आहे.
आता शेंगदाणे घालते. आता पुन्हा थोडीशी मोहरी घालते, हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता. मी आता गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे. हे करपायला नको, त्याच्याकरता गॅस बंद करायचा आणि भाजून घ्यायचं. थोडेसे काजू भाजून झाले की मग ओला मसाला घालायचा. आता हा जो ओला मसाला केलाय तो सगळा घालते ह्याच्यामध्ये. थोडंसं मीठ घालते. भात शिजवताना मीठ घातलंच होतं, हा मसाला वाटताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे इथे थोडंच घालायचं. चव बघून आपल्याला नंतर घालता येतं. गॅस चालू केलेला आहे, गॅसची फ्लेम लो आहे. आता एकच मिनिट मी ह्याच्यात हे परतून घेते. थोडी हळद घालते. हळद सर्वात शेवटीच घालायची. गॅस बंद केलाय. अगदी एखाद मिनिटच मी गॅस चालू केला होता. हा सगळा ओला मसाला चांगला परतला गेला पाहिजे तेलामध्ये, त्याच्याकरता. अशी आपली फोडणी तयार झालेली आहे. आता थोडी फोडणी गार होऊ दे. तुम्ही आता हा भात परातीमध्ये मोकळा करून घेतला तरी चालेल. मी इथे कुकरमध्येच हा भात मोकळा करून घेतलेला आहे. आता त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालते, कैरीचा किस घालते. कैरीचा किस चव बघून घालायचा. थोडासा कैरीचा किस पिळून घेतला होता. हा चित्रांना जास्त आंबट पण होता कामा नये, त्यानुसार कैरी घाला. मी थोडंसं मीठ घालते. हे सगळं आधी हातानेच व्यवस्थित कालवून घेते. अजून थोडा किस घालते. अर्धवट किस घातलेला आहे. कैरी जशी आंबट असेल तसा कैरीचा किस घाला. आता हा सगळा मसाला घालायचा. फोडणी जरा गरम आहे त्यामुळे स्पॅच्युलानीच मिक्स करते. किती झटपट हा चित्रान्न होतो बघा. रंग किती सुरेख आलाय बघा. आता एकदा मी हातानेच हा छान कालवून घेते. हलक्या हाताने कालवून घ्यायचा. इथे मी साखर घातलेली नाहीये. भात शिजवताना साखर घातलेली होती, पण जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यात थोडीशी आता साखर घातली तरी चालेल. तर असा हा आपला कैरीचा चित्रान्न तयार झालेला आहे. हा चित्रान्न गरम नाही तर गारच खायचा असतो.